नमस्कार, मी आदिती शेलार. तर आज आहे शुक्रवार. तुम्ही बऱ्याच जणांनी माझे पोस्ट बघितले असाल. माझे वैभवलक्ष्मीचे शुक्रवार चालू आहेत, व्रत चालू आहे माझं. तर आज माझा 7वा शुक्रवार आहे आणि आता वाजलेले आहेत 4:30. तर सगळ्यात पहिले मी काय करत असते, पहिले मी थोडाफार स्वयंपाक बनवून घेते. म्हणजे जे वरण भात वगैरे कुकर वगैरे लावून घेते, पीठ मळायचं वगैरे ते सगळं करते. आणि मग संध्याकाळ झाली 5:30-6च्या टाईमला मग मी आवरून वगैरे हातपाय वगैरे धुवून पूजा मांडायला चालू करते. तर इथे झालं असं की मी कामांना सुरुवातच करणार तेवढ्यात वर्षाताई आल्या. मग मी चहा वगैरे ठेवला आणि मग आमच्या थोड्या गप्पा चाललेल्या होत्या. त्यांनी खरं तर 2 दिवे घेतले होते देवासाठी आणि आमचं डिस्कशन असं चाललं होतं की एक जड आहे आणि एक हलकं आहे. तर तेच आम्ही ठरवत होतो की बदलायचं की तेच राहू द्यायचं. तर त्यानंतर चहा वगैरे घेतला. त्या गेल्यानंतर मग मी माझ्या कामांना सुरुवात केली. तर वर्षाताई गेल्यानंतर सगळ्यात पहिले मी नाही काय झालं, वर्षाताई गेल्यानंतर खरं तर लाईट गेली होती आणि मग लाईट गेली असल्यामुळे मला मधलं काहीच शूट करता आलं नाही. मी कुकर वगैरे लावून घेतला होता डाळ भातचा आणि मग लाईट आली. मग लाईट आल्यानंतर झाडून वगैरे घेतलं सगळं घर, कचरा वगैरे काढून घेतला. कचरा काढून झाल्यानंतर आधी मी साडी सिलेक्ट करत होते इथे, म्हणजे कोणती नेसायची आहे. साडी सिलेक्ट केल्यानंतर लगेचच मी हातपाय वगैरे धुवून घेतले, कारण फ्रेश होऊन मला तयार होऊन लगेचच पूजा मांडायची होती. कारण आज थोडा उशीरच झाला, लाईट गेली मध्येच, त्यामुळे बरीच कामं राहिली होती माझी, त्यामुळे खूप लेट झाला. तोंड धुवून झाल्यानंतर लगेचच साडी वगैरे नेसली मी आणि पटापट आवरून घेतलं. बाकीचं तर सगळं आवरलं होतं म्हणजे बऱ्यापैकी माझं.
तर पूजा मांडायला मी सुरुवात केली. सुरुवात आपली जिथे आपण पाट मांडणार आहोत तिथे मी सगळ्यात पहिले त्या पाटाच्या खाली स्वास्तिक काढून घेत असते आणि त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं असतं आपल्याला. जे लोकं पूजा करतात त्यांना माहितीच असेल ना, की प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. तर मी तर सगळ्यात पहिले स्वस्तिक काढून घेते आणि मग पाटाभोवती रांगोळी काढून घेते आपली नेहमीची जी असते ती. रांगोळी काढून झाल्यावर पाट ठेवला. पाटावरती मग माझं जे वस्त्र होतं लाल कलरचं, इथे पुस्तकात तर सांगितलं की व्हाईट कलरचं यूज म्हणजे वापरायचं आहे, पण मी लालच वापरते कारण मी कधी बघितलंच नाही. आणि सुरुवात मग आपण नेहमीप्रमाणे ते विडा असतो त्याच्यावरती सुपारी ठेवून त्याला हळद कुंकू वाहून गणपतीपूजन आपलं करायचं आणि मग त्यानंतर आपली बाकीची पूजेची मांडणी करते मी. तर गणपतीपूजन झालं आहे माझं आणि मग जो आपला तांब्या आहे त्याच्यावरती सुद्धा मी स्वस्तिक काढून घेतले कुंकवाचं. आणि मग ते स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला काय म्हणतात त्याला, अशा रेघा उभ्या अशा करायच्या आहेत, म्हणजे पूर्ण तांब्यावरती 8 वेळा. ही माझी पद्धत, म्हणजे मला जेवढं माहिती आहे मी त्या प्रकारे तुम्हाला सांगते. तुमची वेगळीही असू शकते. तर ते झाल्यानंतर तांदूळ ठेवलेत मी. जे मी मागचे जे शुक्रवार झाले तेव्हा जे यूज केले तेच तांदूळ आहेत. शेवटच्या शुक्रवारी आपल्याला ते पक्ष्यांना खायला घालायचं. तर त्या तांदळावरती तांब्या ठेवला आपण जो स्वस्तिक काढून घेतला होता तो. त्याच्यानंतर माझ्याकडे इथे एक ही चांदीची वाटी आहे, ती मी वापरते. नॉर्मल वापरली तरी चालेल. आणि मग त्यानंतर मग त्याच्यामध्ये एक सोन्याचा दागिना ठेवायचा असतो आपल्याला. सोन्याचा दागिनाच असला पाहिजे असं काही नाही आहे. चांदीचा किंवा ₹1 नाणं ठेवलं तरी चालतो. तर त्याच्यानंतर मी गुलाबाचं फूल, तांबडं फूल वैभवलक्ष्मी व्रतात वापरतात म्हणजे. तर मी गुलाबच आणत असते दरवेळेस. तर मागे फोटो वगैरे ठेवला. बाकीचं सगळं जे ओटीचं सामान वगैरे आहे ते पण मी तिथे वाहून घेतलं. हळद कुंकू आपल्याला वाहायचंच आहे. तुम्ही फोटो ठेवा, ओटीचं सामान ठेवा. तर त्यानंतर ही माझ्याकडे एक गणपतीची मूर्तीसुद्धा आहे, तीसुद्धा मी ठेवत असते नेहमी दर शुक्रवारी. त्यानंतर आपला नारळ ठेवला आहे मी. नारळालासुद्धा गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे आपण. तांबडं फूल म्हणजे तांबडं मीन्स लाल तेच शेड झाले, त्यामुळे मग मी गुलाबाचं फूल वापरते. त्यानंतर पुस्तकाच्या मागे, वैभवलक्ष्मी पुस्तकाच्या मागे एक श्रीयंत्र आहे. ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी ते जरी तिथे ठेवलं तरी चालतं. त्यानंतर बाकीचं तर सगळं माझं झालं. आता दिव्यामध्ये वात करून घेतली आणि इथे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा असतो, तेल यूज करायचं नसतं. त्यामुळे मग मी तुपाचा दिवा तयार करून घेतला. बाकी सगळी पूजेची माझी मांडणी झालेली होती. दिवा लावून अगरबत्ती वगैरे लावली.
त्यानंतर लगेचच मी पुस्तक वाचण्यासाठी बसले, कारण आज मी जसं की सांगितलं की लाईट गेले होते त्यामुळे लेट झालं आणि म्हणून मग 7 तर वाजून गेले होते, म्हणून मग मी लगेचच पुस्तक वाचायला चालू केलं. दुःखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे रहाट गडबड आहे. उदयास्त सूर्य नारायणालाही असतात, चंद्रालाही लहान मोठे व्हावं लागतं. अमावस्या आणि पौर्णिमा येतात जातात, पण धीरोदत्त माणसं हे जाणून निश्चल राहतात. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे रहाट गाडगं आहे. उदयास्त सूर्य नारायणालाही असतं आहे. ह्या लाईन्स मी मुद्दाम म्हणजे म्यूट केलेल्या नाही आहेत, कारण खूप त्याचा म्हणजे अर्थ खूप चांगला आहे. मला खूप आवडतात त्या लाईन्स, म्हणून मी मुद्दाम तिथे म्यूट केलेलं नाही आहे. पुस्तक व्रतकथा माझी वाचून झाली होती, तर मी ठरवलं तर होतं की मी स्वयंपाक आधीच करेन, पण लाईट गेलेली असल्यामुळे सगळं काही मला जमलं नाही करायला. तर त्यानंतर मी लगेचच जेवण बनवायला घेतलं. म्हणजे कुकर तर माझा लावून झालेला होता, डाळीला फोडणी वगैरे सुद्धा देऊन झाली होती. माझी खीर बनवायची राहिली होती आणि चपात्या करायच्या होत्या मला. पीठसुद्धा मी मळून ठेवलं होतं. जेव्हा लाईट गेली तेव्हा मी बरीचशी कामं करून घेतली होती. तेव्हा देवाची भांडी वगैरे सगळे घासून घेतली होती मी. तर आता मी खीर बनवून घेते आहे सगळ्यात पहिले. डाळ तर माझी तयार आहे, फक्त मला आता भाजी आणि चपाती करायची. तर खीर पण माझी बनवून झाली, चपातीसुद्धा मी करून घेतली, भाजीसुद्धा यानंतर बनवली. ते शूट करायला मला जमलं नाही आहे. तर झालं असं की जेवण सगळं बनवून झाल्यानंतर अमोलचे सर आहेत, त्यांच्या वाईफला ॲडमिट केलेलं आहे. तर आम्हाला तिथे त्यांना बघायला जायचं होतं. हॉस्पिटल खूप जवळ असल्यामुळे आमचं घर ज्या लेनमध्ये आहे त्याच लेनमध्ये हॉस्पिटल होतं. त्यामुळे अमोल बोलला आपण लगेच जाऊन तेवढं बघून येऊयात.
तर मला असं वाटतं 9-9:30ला आम्ही तिथे निघालो होतो जायला. खूप जवळ होतं ते हॉस्पिटल, त्यामुळे गेलो 10-15-20 मिनटं बसलो असो आणि मग लगेचच आलो होतो आम्ही तिकडून. घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले मी नैवेद्य तयार केला देवीसाठी आणि नैवेद्य दाखवला देवीला आणि नैवेद्य दाखवून लगेचच आम्ही आरती करून घेतली आणि आरती केल्यानंतर मग मी माझा उपवास सोडला. तर देवीची आरती झाली, त्यानंतर मी माझा उपवाससुद्धा सोडून घेतला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.